कबड्डीच्या कॅम्पला किंवा सिलेक्शनला तुम्ही जाल ना, तेव्हा सिलेक्टर तुमचा गेम तर बघतो, पण त्याच्यानंतर तुमचा अपीअरन्स बघतो. अपीअरन्समध्ये काय बघतो? तुम्ही कपडे कसे घातलेत, तुम्ही शूज घातलेत की नाही, त्यावर तुमचं किट प्रॉपर मॅचिंग आहे की नाही, तुम्ही टक इन शर्ट इन केलं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी कोच बघत असतो. आणि ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट कोचच्या माइंडवरती सुद्धा होत असतो. एखादा प्लेअर आपल्याला ॲप्रोप्रिएट दिसला, आपण एखाद्या गर्दीत एक अशाच माणसाला नोटीस करतो की जो प्रॉपर आहे, आपण अशा माणसाला अवॉइड करतो की जो प्रॉपर नाही आहे. म्हणजे काय होतं, त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स तर वाढतोच त्या गोष्टीमुळे, पण त्याच्यावर अजून एक गोष्ट अशी होते की कोचची नजर तुमच्यावरती बसते. सिलेक्शनला किंवा ट्रायलला 50, 100, 150 मुलं आलेले असतात, पण त्याच्यामध्ये मी कसं वेगळं दिसू शकतो? तर मी वेगळं दिसू शकतो माझ्या प्रॉपर ड्रेसिंगमुळे. की नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा याल तेव्हा प्रॉपर ड्रेसअपमध्ये या, प्रॉपर शूज, किट, हेअर कट प्रॉपर, त्याच्यानंतर तुमचे नेल्स कट असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार. ठीक आहे.